सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त आज मोदी पुन्हा एकदा मोठा बॉम्ब फोडण्याची शक्यता वर्तवली जाते। मोदी सरकार पुन्हा एकदा मोठ्या निर्णयाची घोषणा करतील अशी राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे। बेहिशेबी संपत्ती जमवणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी नवीन घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। नोटबंदी ही संघटित लूट आहे अशा प्रकारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर टीका केली। गुजरातच्या अहमदाबादमधल्या काँग्रेसच्या सभेत मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला। 8 नोव्हेंबर 2016 हा भारतीय अर्थव्यवस्था आणि लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस होता असं मनमोहन सिंग म्हणाले। नोटबंदीवरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी सडेतोड उत्तर दिलं। देशाच्या अर्थव्यवस्थेचं भविष्य बदलण्यासाठी नोटबंदीचा निर्णय आवश्यक होता असं जेटलींनी स्पष्ट केलं। दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोच्या कर्मचाऱ्यानं एका प्रवाशाला मारहाण केली। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या घटनेनंतर केंद्रीय उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी इंडिगो कर्मचाऱ्याच्या वागणुकीसंदर्भातला रिपोर्ट DGCA मागितला। या प्रकरणी इंडिगो एअरलाइन्सकडून माफी मागण्यात आली आहे। 1 डिसेंबरपासून गोवा मुंबई फेरीबोट सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी दिली। त्यामुळे आता समुद्राच्या अंगाखांद्यावर खेळत तुम्ही मुंबईतून गोवा गाठू शकणार आहात। विशेष म्हणजे प्रवासी आणि कार्गो वाहतूकही या बोटींमधून होणार आहे। यामुळे रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी होईल। शिवसेनेनं सत्ता सोडल्यास राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलं। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात 10 दिवसांपूर्वी बैठक झाल्याचं उघड झाल्यानंतर पवारांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली। कर्जतमधल्या राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडे गुप्त बैठक झाल्याचं उघड झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडण्याची तयारी सुरू केली आहे का अशी जोरदार चर्चा सुरू आहे। उद्धव ठाकरे मातोश्रीचा उंबरठा ओलांडून भाजप विरोधकांच्या गाठीभेटी घेत आहेत। काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी ममता बॅनर्जींचीही भेट घेतली होती। निम्म्या जागा लढवून पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहणं अवास्तव आहे असं वक्तव्य करून शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या आशावादावर पाणी सोडलं। कर्जतमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरादरम्यान ते बोलत होते। शरद पवारांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर पाहण्याची राष्ट्रवादीची इच्छा पूर्ण होईल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलं होतं। नवी मुंबईतल्या व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या टोळीची प्रमुख खुद्द पोलिसाची पत्नी असल्याचं उघड झालंय। 27 ऑक्टोबरला MPSC व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा टाकून 2 कोटींचा ऐवज लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आणि या टोळीचा प्रमुख अनिता म्हसाणे ही पोलिसाची पत्नी असल्याचं समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे। 2018 या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना 1-2 नाही तर किमान 10 वेळा सलग आणि मोठ्या सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे। त्यामुळे बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करणाऱ्या सरकारी नोकरांसाठी ही आनंदाची बातमी। शनिवार आणि रविवार ज्या कर्मचाऱ्यांना सुट्टी असते त्यांनाच या जोडून आलेल्या सुट्ट्यांचा लाभ होणार आहे। नवी दिल्लीतील 5वी पर्यंतच्या सर्व शाळांना काही दिवस सुट्टी देण्यात आली। दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे हा निर्णय घेण्यात आला। दिल्लीतील हवेत धुक्याचं प्रमाण वाढल्यानं प्रदूषणात विलक्षण वाढ झाली। त्यामुळे 5वी पर्यंतच्या वर्गांसोबत शाळेतील सकाळचे उपक्रमही राबवू नयेत असे आदेश देण्यात आले आहेत। काश्मीरच्या पुलवामात ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून अमेरिकन सैन्याची शस्त्र मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जाते। भारतीय सैन्य आणि पुलवामात दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली। यात जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा पुतण्या तल्हा रशीदसह 2घांचा खात्मा झाला तर एका भारतीय जवानाला वीरमरण आलं। संस्कार भारतीच्या वतीनं वाघा बॉर्डरवर रांगोळी काढून जवानांना मानवंदना देण्यात आली। संस्कार भारतीच्या कोकण प्रांतातील 16 रांगोळी कलाकारांनी वाघा बॉर्डरवर ही रांगोळी साकारली। भारतमातेच्या गौरवासाठी आणि जवानांच्या सन्मानासाठी ही रांगोळी काढण्यात आली होती। नाशिक शहरातील 164 धार्मिक स्थळांचं अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या।
अतिक्रमण काढण्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आज नाशिक बंदची हाक दिली आहे। सर्वपक्ष नेत्यांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे। सरपंच सोडा, स्वतःच्या मुलाला निवडून आणण्याची ताकदही नारायण राणेंमध्ये नाही, तसंच ग्रामपंचायतीमध्ये वर्चस्व असल्याचा नारायण राणे यांचा दावा खोटा आहे असं म्हणत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी राणेंवर तोंडसूक घेतलं। ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्चस्व असल्याचा दावा नारायण राणेंनी केला होता। आतापर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्राच्या अनेक डेडलाईन देणाऱ्या सरकारनं आता 15 डिसेंबरपर्यंत सर्व खड्डे बुजवण्याचं लक्ष ठेवलंय। याच पार्श्वभूमीवर बांधकाम विभागानं मंत्रालयात एक वॉर रूम उभारली आहे। दररोज किती किलोमीटर मार्गावरचे खड्डे बुजवले गेले याचा आढावा वॉर रूममधून घेतला जाणार आहे। भाजप सरकार शेतीच्या धोरणांमध्ये सपशेल अपयशी ठरल्याची चर्चा होत असतानाच शेतीचा जीडीपी 12.5%वर पोहोचल्याचा दावा राज्याच्या कृषी मंत्र्यांनी केला। जलयुक्त शिवारामुळे 20 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आणि त्यामुळे शेतीचं उत्पन्न 40 कोटींनी वाढल्याचं मंत्री फुंडकरांनी सांगितलं। जालन्यात प्राप्तिकर खात्यानं कारवाई करत कोट्यवधी रुपयांच्या काळ्या पैशांवर छापा मारला। यामध्ये जालन्यातल्या 2 बड्या स्टील कंपन्यांचा समावेश आहे। या कंपन्यांकडून कर चुकून जमा केलेले 60 कोटी रुपये सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली। या दोन्ही उद्योजकांच्या मुंबई, पुणे, इंदोर आणि कोलकात्यातल्या नातेवाईकांच्या घरावरही एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या। अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर शहरातील एसबीआयचं एटीएम फोडून तब्बल 26 लाखांची रोकड चोरट्यांनी लांबवली। ऑरेंज कॉर्नरमध्ये एसबीआयनं नव्यानंच एटीएम सुरू केलं। या सेंटरवर अद्याप सुरक्षारक्षक तैनात नाही। चोरट्यांनी हीच संधी साधत एटीएमच्या शटरचं कुलूप तोडून ही चोरी केली। टीम इंडियानं शेवटच्या T20 सामन्यात न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव करून 3 सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली। भारत आणि न्यूझीलंड संघांमधला तिसरा सामना पावसामुळे 8 षटकांचा करण्यात आला होता। या सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडला विजयासाठी 68 धावांचं आव्हान दिलं होतं। भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करून न्यूझीलंडला 8 षटकात 6 बाद 61 धावात रोखलं।